आम्ही दोन समीक्षा केली बाहेर पडल्या मॅडम एकूण ठराव दाखल आपण किती संख्या 8,000वर जाते. कसं बघता या सगळ्या? हे बघा, आत्ता संख्या सांगणं खूप अवघड आहे, कारण जसं मी म्हटलं काही संस्था या अवसायनात आहेत, काही संस्था SIT चौकशीच्या अंडर आहेत, काही संस्थांची फेर सुनावणी चालू आहे. आत्ता कुठल्याही चौकशीचा निकाल न आल्यामुळं सरसकट सगळ्यांना ठराव पाठवले गेले, त्यामुळं सरसकट हे ठराव गोळा झालेले आहेत. त्यामुळे असू शकते संख्या, पण त्यातले आता किती दुबार निघतील, किती अवसायनात जातील आणि ह्या सगळ्या जेव्हा प्रक्रिया येतील होऊन तेव्हा आपल्याला खरा आकडा कळेल. 1900 आणि आत्ताची 1500 त्यामध्ये दुबार भरपूर आहेत असं म्हणायचं आहे. आम्ही रिचेक केलेले आहेत. अवसायनात ज्या संस्था आहेत आत्ता लिस्टमध्ये, त्या संस्थांचे इतक्यात तरी आम्ही स्वीकारलेले नाही आहेत. त्यांचा निकाल लागल्यावरती जी लोक आमच्याकडे आलेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूनी या म्हणून. फक्त शेवटचा दिवस आहे, सगळेजण आत्ता सबमिट करणारच. जर या 2 दिवसात निकाल लागला कुठलाही SITचा असो नाहीतर अवसायनाचा असो, तर त्या संस्थांचे ठराव ऑटोमॅटिकली बाजूला होतील. नाही लागला तर मध्ये 15 दिवसाचा कालावधी छाननीचा पिरियड असेल आणि एकंदरीत 1 महिन्याचा कालावधी लागणारच या प्रोसेसला. त्यामुळे त्याच्यानंतर ते आपसुकच बाजूला होतील. कशी बघता ही निवडणूक? सतीश पाटील एकीकडं आता एकटे पडलेत असं म्हणावं लागेल, कारण सगळे महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात. महायुती म्हणूनच ही निवडणूक आता होणार आहे का? कारण वेगवेगळे ठराव आता सगळेजण शक्ती प्रदर्शनानं दाखल करतात. कशी निवडणूक येत असते? हे बघा, पहिल्यापासूनच आम्ही म्हणतोय की आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार आहे आणि परवाच सतेज पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही निवडणूक लढवतोय म्हणून. तरीसुद्धा जर तुम्ही माझं भाषण ऐकलं असाल तर मी शेवटला सांगितलेलं आहे सहकार हा सगळ्यांनी मिळून चालवायचा असतो. शेवटला मी आवाहन पण केलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन चांगले निर्णय जर घेता आले सर्वसामान्य लोकांच्यासाठी तर घेऊया असं मी सांगितलेलं आहे. आता बघू. म्हणजे बिनविरोधसाठी तुम्ही हात पुढे केला आता सगळ्या महायुतीनं असं म्हणायचं आहे का हे सगळं? मी म्हणजे महायुती नाही, मी महायुतीचा एक भाग आहे. यड्रावकरांनी देखील आता शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना यड्रावकर साहेब शिवसेनेच्या मेळाव्यात आता पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं की ही निवडणूक बिनविरोध. कसं बघताय? मग चेतनला उद्या जायला काय हरकत नाही ना उद्या? नाही हे बघा, बिनविरोधचा अजून तरी प्रस्ताव काही झालेला नाही आहे किंवा चर्चा तशी झालेली नाही आहे. बिनविरोध करायची नाही करायची, कुणाला किती जागा येणार हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे. मला वाटतं म्हणजे आम्ही याच्यावरती न बोललेलं बरं. त्यामुळे जर तसं काही होणार असेल तर वरिष्ठ आपापसात चर्चा करतील. भाषणाचा उल्लेख करताय म्हणजे तुमची इच्छा? मी भाषणात उल्लेख केला की सहकार आहे, सगळ्यांनी मिळून केलेला बरा, कारण संघर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचं जास्त नुकसान होताना दिसत आहे. आणि जसं मी म्हटलं की गेल्या 30 वर्षामधला सुद्धा जर तुम्ही बघितलं संचालक बॉडीचा विचार केला तर किमान 2 तरी विरोधी पक्षाचे नेहमी निवडून येतच होते. त्यामुळं जनता कधीही एक हाती कुठली सत्ता शक्यतो देत नसते. आणि जेव्हा जागा वाटपाचा निर्णय आपण म्हटला जातो तेव्हा महायुती ही गोकुळपुरती मर्यादित नाही आहे, महायुती ही राज्यात आहे. त्यामुळं राज्यातला मोठा भाऊ हा सगळीकडे सत्ता वाटपाचं समीकरण कसं होणार याबाबतचा विचार करेल. आणि मला असं वाटतं की दूध उत्पादकसुद्धा भाजपाच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या पॅनलला चांगलं स्वीकारतील. तुम्ही सहकार टिकला पाहिजे म्हणताय, पण परंतु धनंजय महाडिक म्हटले की ही इलेक्शन बिनविरोध. सतेज पाटील म्हणले आम्ही इलेक्शन बिनविरोध होऊन देणार. कोण म्हटलं? सतेज पाटील गेल्या शाहू जयंती होऊन देणार नाहीत म्हटले का? माझ्याकडे अजून प्रस्ताव आलेला नाही असं म्हटलं. हे बघा अजून जोपर्यंत हे बघा, मी तुम्हाला म्हटलं मगाशी प्रस्ताव कोणाचाही कोणाकडे गेलेला नाही आहे, पण त्यांना त्यांची तयारी करावीच लागणार आहे. जोपर्यंत प्रस्ताव नाही आला याचा अर्थ इलेक्शन लागलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांचं त्यांच्या पक्षाच्या विरोधात आमच्या पक्षाची तयारी आम्हाला करून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, तेवढी तयारी आम्हाला ठेवावीच लागेल. हे बघा, घरात आपापसात थोडेफार मतभेद असतात, मनभेद नाही आहेत आमच्यामध्ये, मतभेद आहेत. जसं मी म्हटलं की महायुतीचा चेअरमन असताना सुद्धा मी आवाज उठवला. मी स्पष्ट सांगितलं माझा जो काही मी आवाज उठवला, जो काही मी विरोधात गेले तो मी निर्णयांच्या विरोधात गेले, मी व्यवस्थेच्या विरोधात गेले, व्यक्तिशः कुणाच्या विरोधात नाही. त्यामुळे यांचे जे मतभेद आहेत ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत, ते बसून यांचे मतभेद मिटवतील. बाकी मनाने आम्ही सगळेजण एकत्र आहोत. तुम्ही आता सोबत येण्याचं आवाहन केलं ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं का बाकी? कारण धनंजय महाडिक म्हटले महायुती विरुद्ध महाविकास आघाडी निवडणूक होईल. हा वैयक्तिक माझा विचार होता, तो मी मांडला. मी आजपर्यंत कोणाचे विचार घेऊन कधी बोललेली नाही आहे. जे माझ्या मनाला वाटले, माझ्या विचारांनी मी चालत आलेली आहे, माझ्या विचारांनी मी निर्णय घेतलेत, माझ्या विचारांनी मी माझी भूमिका मांडलेली आहे.
मला असं वाटलं की सहकार आहे सगळ्यांना सोबत घेऊन करायचा. तुम्ही जर बाजार समिती बघितली, मार्केट समिती बघितली, KDCC बघितली, इथं सगळीकडे सगळेजण एकत्र आहेत. मग गोकुळमध्ये कशासाठी? म्हणून मी तो प्रस्ताव ठेवला की सहकार आहे, सगळ्यांनी मिळून करायला काही हरकत नाही. पण जोपर्यंत अशा वरिष्ठांच्या बरोबर चर्चा होत नाहीत तोपर्यंत आम्हाला प्रत्येकाला निवडणुकीची तयारी करावीच लागते. तुम्ही म्हणताय महायुती मात्र राष्ट्रवादीनं स्वतंत्र ठराव जे आहेत ते दाखल केले, कुठेतरी राष्ट्रवादी वेगळा निर्णय त्यावेळी मुश्रीफ साहेब राष्ट्रवादी म्हणजे की वेगळा आम्ही निर्णय हो ऐक ना, राष्ट्रवादी वेगळा निर्णय घेणार नाही. जेव्हा आपण 3-4 पक्ष एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवतो तेव्हा प्रत्येकालाच वाटत असतं की मी कसा मोठा हे दाखवावं. पण जसं मी म्हटलं की महायुती ही फक्त गोकुळपुरती मर्यादित नाही आहे, महायुती पूर्ण राज्यभर आहे. त्यामुळे सत्ता वाटपाची जी समीकरणं असतात ती सगळ्या राज्याचा निर्णय डोळ्यासमोर ठेवून केली जातात. आता जर जागा कमी ठराव कमी म्हणून जागा कमी हे समीकरण लागू होत नाही. कारण तसं बघायला गेलं तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एक आमदार असून त्यांना कॅबिनेट मिनिस्ट्री मिळू शकते. ती सत्ता वाटपाची समीकरणं असतात जी राज्यात त्याचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मोठा भाऊ लहान भाऊ असं काही नाही आहे. अजून ठराव किती जमा होणार आहेत याला खूप मोठी प्रोसेस आहे आणि मग नक्की आकडेवारी कळल्यावरती कळेल. जसं आता मगाशी मुन्ना साहेब म्हटले मला वाटते भाषणात की जागा वाटप जे काय होईल ते वरतीच ठरेल. पण ज्या दिवशी मुश्रीफांनी ठराव दाखल केले त्या दिवशी सतेज पाटलांचे बॅनर या ठिकाणी लागलेले होते. ते काय नेमकं ते गोकुळ टिकव्या असं बॅनर दुधाला दरवाढ ज्या किती दिवशी दिली ते त्या ठराव दाखल बॅनरवरती करणार होती. होते त्या दिवशी बॅनर लावलेले होते. नाही आता ते तुम्ही त्यांना विचारलं तर पर्यंत त्यांच्या वतीनं मी बोलणं चुकीचं होईल ना.